त्यांचा संबंधच नाही आहे. उद्धवजी त्यांचे जे नगरसेवक आलेले शिंदेनी त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते आता ताज हॉटेलला इथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते, कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं, कारण ते एकदा फुटलेले लोक तरी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यातले आमचे किती फोडलेले आहेत? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. काँग्रेस सोबत तुमच्या इच्छेनुसार महापौर मुंबईत बसला असता. उद्धवजी, काँग्रेस सोबत असती तर तुमच्या इच्छेनुसार आज मुंबईत महापौर असता का? जर बंद हा काय म्हणता? काँग्रेस सोबत असती तुमच्या तर आज तुमच्या इच्छेनुसार मुंबईत महापौर या अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना? आत्याबाईला मिशा असतातच. अशी म्हण आहे मराठी. उद्धवजी, आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचते. याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे, तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येत आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होतो? बघा, एक सांगतो, आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाहीये. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. माईक आवाज येतोय का रे? मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यांचं मतदान झालं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसले, तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाली. मात्र या सगळ्यामध्ये भाजपला त्यांचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29 साली 100% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे, काही काळा प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी आहेत ते संविधानिक पद नाहीये. नाही, पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा, ते संविधानिक पद नाहीये. शिंदे ज्या प्रभागामध्ये कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहायला आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे. उद्धवजी, जी आकडेवारी, मला आवाज आहे खणखणीत, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जाते की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक जास्त निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला.
त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. उद्धवजी,